इफेक्ट ऑफ एनी ड्रग, म्हणजे जे काही औषध असेल त्याद्वारे. नेक्स्ट लाईनकडे आपण थोडंसं पुढे सरकूया. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रेड्युस्ड. आणि या ठिकाणी नुसतेच आपले अंदाज बांधणे किंवा अननेसेसरी ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी काय केल्या जाऊ शकतात, कमी केल्या जाऊ शकतात. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन. म्हणजे या ठिकाणी रुग्णांचे मागील ज्या काही नोंदी आहेत त्या आपल्याला त्यांच्या रिपोर्टमधून त्या राखता येतात आणि आरोग्याचं उत्तम विश्लेषण आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, म्हणजे या ठिकाणी अर्थ समजून घ्या की पास्ट रेकॉर्ड ऑफ पेशंट्स कॅन बी मेंटेन, म्हणजे भूतकाळामध्ये त्यांचे काही रेकॉर्ड्स असतील, म्हणजे ॲज अ पेशंट म्हणून ते आपल्याला चांगले ठेवता येतात, त्यांची नोंदी करता येतात. अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन, आणि चांगल्यात चांगली त्यांची हेल्थ बनवता यावी किंवा त्यांना चांगली हेल्थ मिळावी यासाठी चांगलं परीक्षण किंवा त्यांच्यासाठी प्रयत्न केले जातात. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस. बिग डेटा किंवा ही जी काही माहिती आहे, जी आपल्याला मिळणारी मोठी माहिती आहे, याद्वारे ॲपिडेमिक्स म्हणजे महामारी आणि जो काय होणारा रोगांचा प्रादुर्भाव आहे याच्यावर देखरेख ठेवण्यास आपल्याला मदत होते किंवा याच्यावर आपण नियंत्रण करण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. आता आपल्याला माहिती आहे का, आता कोरोनाचं एक मोठं काय आलेलं आहे, मोठी महामारी, ही ॲपिडेमिक्स आहे आपल्यासाठी, की जे आपल्याला न्यूज चॅनलवरून किंवा वेगवेगळ्या सोर्सेसमधून आपल्याला माहिती मिळत असते आणि ज्याद्वारे आपण स्वतःची काय घेतो या ठिकाणी आज काळजी घेतो की त्या प्रकारची महामारी किंवा तो आजार किंवा तो रोग आपल्याला होऊ नये कोणत्याही प्रकारचा, त्याच्यासाठी आपण काय करतो, स्वतःची काळजी घेतो. पण हे कशामुळे शक्य होतं, त्या बिग डेटा हेल्प्समुळे. म्हणजे आजपर्यंत जी काही इंटरनेटवर किंवा वेगवेगळ्या सोर्सेसवर इन्फॉर्मेशन आहे, बाय दॅट वे आपल्याला ही सर्व माहिती काय केली जाते, आपल्यापर्यंत पोहोचवली जाते किंवा ती पुरवली जाते. नेक्स्ट लाईनकडे आपण वळूया. जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज I am down with flu on WhatsApp or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. आता या ठिकाणी तुम्ही याचा अर्थ समजून घ्या की जर जेव्हा आपण आपला संदेश व्हॉट्सअप किंवा फेसबुकद्वारे आपण पोस्ट करतो की मी फ्ल्यूने आजारी आहे किंवा मला एखादा आजार झालेला आहे, सो त्याद्वारे इट विल बी मॉनिटर्ड, म्हणजे त्याचं परीक्षण केलं जातं किंवा परीक्षण केलं जाईल. अँड द एरियाज अफेक्टेड बाय फ्ल्यू कॅन बी इझिली लोकेटेड, आणि कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या ठिकाणामध्ये फ्ल्यूद्वारे जास्त प्रभाव किंवा फ्ल्यूचा प्रसार जास्त झालेला आहे, अँड नेसेसरी प्रिकॉशन्स कॅन बी टेकन, आणि ज्या ठिकाणी फ्ल्यूचा जर जास्त प्रसार झालेला असेल तर त्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी लवकरात लवकर काय केली जाते, घेतली जाते. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. आता या ठिकाणी ज्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत, फार्मास्युटिकल म्हणजे काय, औषध निर्माण करणारी कंपनी, लक्षात ठेवा. ज्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत ते लोकांच्या आरोग्याचा डेटा प्राप्त करण्यासाठी किंवा त्यांच्या आरोग्याची माहिती मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काय करत असतात, पैसे देत असतात. बघा त्या ठिकाणी लाईन आहे, फार्मास्युटिकल कंपनीज वुड पे ह्यूज अमाऊंट म्हणजे काय, भरपूर असे ते पैसे खर्च करतात का, टू रिसीव द हेल्थ डेटा ऑफ पीपल, की लोकांच्या आरोग्याविषयीची माहिती त्यांना पाहिजे असते. बाय दॅट वे टू प्रमोट रिसर्च इन द पर्टिक्युलर एरिया, की ज्याद्वारे ते त्या असणाऱ्या एरियामध्ये काय करू शकतात, त्या ठिकाणी त्यांना संशोधन करण्यास काय होतं, त्यांना प्रोत्साहन मिळतं किंवा त्या ठिकाणी ते संशोधन करण्यास काय होतात, तयार होतात. विथ द हेल्प ऑफ द डेटा गॅदर्ड individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. आणि हा जो काही पूर्ण विथ द हेल्प ऑफ द डेटा गॅदर्ड म्हणजे हा जो काही एकत्र केलेला जो डेटा आहे की जी माहिती आहे त्याच्या मदतीने लोकांना वारंवार येत असलेल्या ज्या काही समस्या आहेत किंवा येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, डिफिकल्टीज आहेत, त्या समजून घेऊन त्याद्वारे त्यांना सजेशन्स म्हणजे त्यांना काही सूचना आणि काही उपाय त्या ठिकाणी त्यांना दिले जातात. नंबर 4, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. आता या ठिकाणी अर्थ असा होतो की बँका आहेत किंवा फायनान्स म्हणजे अर्थपुरवठा करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत किंवा ट्रेडिंग, व्यापार, की याच्यामध्ये ह्या बिग डेटाचा म्हणजे या टेक्नॉलॉजीचा यूज कसा होतो या ठिकाणी आपल्याला ते ऐकायचं किंवा तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. म्हणजेच बिग डेटा विश्लेषणावरून लोकांच्या गुंतवणुकीच्या पद्धतीचा अभ्यास केला जाऊ शकतो. म्हणजे कशा पद्धतीने लोक कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात, कोणत्या पॅटर्नमध्ये ते लोक पैसे काय करतात, इन्व्हेस्ट करत आहेत. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स.
आता या ठिकाणी ह्या नवीन गोष्टींमुळे किंवा नवीन अंतर्दृष्टींमुळे बँका आणि ज्या काही म्हणजे पैसा पुरवणाऱ्या किंवा वित्त कंपन्या ज्या आहेत ते या योग्य योजना तयार करतात. म्हणजे त्यामुळे काय होतं की आपल्याला ज्या काही लोकांची पद्धत आहे काही ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करण्याची त्याद्वारे हे जे काही बँक्स किंवा ज्या फायनान्स कंपनीज आहेत हे स्वतःचे सुटेबल प्लॅन्स काय करतात मार्केटमध्ये आणतात की जेणेकरून त्यांना त्याच्यातून काय व्हावा फायदा व्हावा. बिग डेटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दिस एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. आता या ठिकाणी काय केलं जातं की ज्या काही म्हणजे ह्या बिग डेटामुळे ह्या एजन्सीज आणि ह्या संस्था यांचे हे जे काही काम आहे ते एकदम सुटेबल म्हणजे काय स्मूथ पद्धतीने सुरळीत त्यांचं काम काय ठेवतात चालू ठेवू शकतात किंवा ते चालू ठेवतात. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स. आता या ठिकाणी ज्या बँकिंग आणि फायनान्स सेक्टर आहेत हे काय करतात की ज्या काही म्हणजे या क्षेत्रामध्ये म्हणजे ह्या फायनान्स किंवा ह्या आपल्या बँकिंग क्षेत्रामध्ये जे काही सायबर गुन्हे घडतात सायबर गुन्हे म्हणजे जर आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असतील आपण ATM कार्ड वापरत असेल तर त्याद्वारे आपली फसवणूक केली जाते किंवा जे काही ऑडिट केलं जातं म्हणजे ऑडिटिंग केलं जातं ऑडिट चाचण्यांचे जे काही कलेक्शन केलं जातं त्याविषयीचा असणारा अंदाज आणि त्याच्या बाबतीत होणारे जे काही सर्व गुन्हे आहेत हे रोखण्यासाठी ह्या ज्या बँक्स आहेत ह्या काय करत असतात त्या ठिकाणी त्या गोष्टींना काय करतात कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. आता ही लाईन मी परत रिपीट करतो. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्किव्हल ऑफ ऑडिट ट्रेल्स एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी अर्थ असा होतो की जे सायबर गुन्हे आहेत जी कार्ड फसवणूक केली जाते ATM कार्डमध्ये आपले पैसे न टाकता काही लोक पैसे काढून घेतात ATMद्वारे आणि आपल्याला नंतर कळतं किंवा जे काही ऑडिट चाचण्यांचे जे काही कलेक्शन आहे किंवा संग्रहण आहे इत्यादींचा अंदाज आणि ह्या ज्या काही हे जे काही घडणारे क्राईम्स आहेत किंवा हे सर्व काही गुन्हे रोखण्यासाठी बँक आणि हे जे वित्त क्षेत्र आहे हे बिग डेटाचा किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करतं किंवा आज करत आहे आणि ह्याचद्वारे ते त्यांच्या ग्राहकांना चांगल्या प्रकारे काय करतात मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. आता नेक्स्ट लाईनकडे आपण जाऊया. बिग डेटा by analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. आता या ठिकाणी आपण समजून घेऊया की या ठिकाणी ज्या बँका आहेत त्या काय करतात की त्यांच्या ग्राहकांचा जो मागील डेटा पास्ट डेटा आहे आणि एखाद्या सायबर हल्ला ज्यामध्ये भरपूर वेळा चुकीच्या पासवर्डची एंट्री दिसते त्या डेटाचे विश्लेषण करून बँका भविष्यामध्ये होणारे जे सायबर अटॅक आहेत त्यांचा अंदाज चांगल्या प्रकारे काय करू शकतात या ठिकाणी लावू शकतात. आता या ठिकाणी बघा ब्रूट फोर्स अटॅकचा अर्थ काय होतो अ सायबर अटॅक दॅट रिलाइज ऑन गेसिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ टार्गेटेड पासवर्ड अंटिल द राईट वन इज फाउंड. म्हणजे कधी कधी काय होतं की ज्यावेळेस हे जे काही कस्टमर्स आहेत जे म्हणजे ATMs किंवा बँक्सच्या पद्धतीने काही कार्ड्सचा वापर करतात जर त्या ठिकाणी चुकीचे पासवर्ड टाकले गेले तर लगेचच ही माहिती बँककडे पोहोचते आणि त्याच्या अंदाजाद्वारे बँक्स काय करू शकते त्या गोष्टींवर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करू शकते फ्युचरमध्ये ते टाळण्याचा प्रयत्न करू शकते. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. म्हणजे ह्या ठिकाणी बिग डेटा केवळ सायबर गुन्ह्यांचाच अंदाज लावण्याचं मदत करत नाही तर चुकलेल्या व्यवहारांशी असलेले संबंधित आणि नेट बँकिंगमधील अपयशाशी म्हणजे ज्या काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत त्या सर्व संबंधित अडचणी हाताळण्यास देखील काय करत असतो मदत करत असतो. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंगली. म्हणजेच सर्व्हरवर जे होणारे संभाव्य जे काही स्पाइक्सचा अंदाज आहे म्हणजे जे काही चुकीचं किंवा काही जर इकडे तिकडे काही होत असेल म्हणजे काही गोष्टी कमी जास्त होत असतील त्याच्यावर ते काय ठेवू शकतात नजर ठेवू शकतात म्हणजे त्यांचा अंदाज त्याच्या ठिकाणी ते ठेवू शकतात जेणेकरून बँका त्यानुसार त्यांचा व्यवहार काय करू शकतात ट्रान्झॅक्शन जे आहे ते मॅनेज करू शकतात किंवा ते व्यवस्थापित करू शकतात. नेक्स्ट पॅराग्राफ. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन मीन्स SEC इज युजिंग बिग डेटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. आता या ठिकाणी बघा ही एक एजन्सी किंवा आपण या ठिकाणी म्हणू शकतो की ही एक वेगळी त्या ठिकाणी कमिशन आहे सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन नावाची. ती काय काम करते की ती या ठिकाणी की वित्तीय बाजारावर नजर ठेवण्यासाठी संभाव्य बेकायदा व्यापार आणि संशयास्पद व्यवहार
जो काय होत असेल त्याच्यावर त्याची माहिती काढण्याचं किंवा इलिगल ट्रेड्स म्हणजे बेकायदा होणारे व्यापार आणि सस्पिशियस म्हणजे चुकीच्या किंवा संशयित गोष्टी आहेत त्याला मॉनिटर म्हणजे त्याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम ही जी काही ACC जी काही कमिशन आहे ही त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करते. द ACC इज यूजिंग नेटवर्क ॲनालिटिक्स अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स इन द फायनान्शियल मार्केट्स. आता या ठिकाणी आर्थिक बाजारपेठेतील संभाव्य फसवणूक म्हणजे होणारी जी फसवणूक आहे ही ओळखण्यासाठी SEC हे जे नेटवर्क ॲनालिटिक्स आहे हे नैसर्गिक भाषेच्या प्रोसेसरचं म्हणजे त्या पद्धतीच्या टेक्निकचा ते काय करतं त्या ठिकाणी वापर करतं. नेक्स्ट लाईनकडे आपण जाऊया. हाय फ्रिक्वेन्सी हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग मीन्स HFT इज अन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. या ठिकाणी आता हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे HFT हे असं एक क्षेत्र आहे किंवा ही अशी एक फील्ड आहे जिथे आज बिग डेटाचा खूप असा मोठ्या प्रमाणात काय होतोय वापर होतोय. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. म्हणजेच तर्कशास्त्रीय गणिती पद्धतीचा वापर आज व्यापारी म्हणजे वापर करून आज व्यापारी निर्णय घेतले जातात. म्हणजे जे ट्रेडिंग डिसिजन्स आहेत ते अल्गोरिदम्स म्हणजे तर्कशास्त्रीय गणिती पद्धतीचा वापर करून आज ट्रेडिंग डिसिजन म्हणजे व्यापाराचे काय घेतले जातात त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस व्हाया डेटा अल्गोरिदम्स दॅट इन्क्रीजिंगली टेक into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in a split seconds. आता ही लाईन खूप मोठी आहे तर चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. आज बहुतेक ठिकाणी किंवा बहुतांश आपण बघतो की इक्विटी ट्रेडिंग डेटा अल्गोरिदमद्वारे होते म्हणजे गणिती पद्धतीचा वापर करून आज व्यापाराचे निर्णय घेतले जातात जे काही सेकंदात आपण त्याचे निर्णय घेऊ शकतो. काही ठिकाणी ते निर्णय घेण्यासाठी किंवा खरेदी म्हणजे सेलिंग आणि बाईंग आणि सेलिंगसाठी म्हणजे खरेदी आणि विक्रीसाठी सोशल मीडिया नेटवर्क आणि न्यूज वेबसाईटवरील संकेत वाढत्या प्रमाणामध्ये त्याच्यातून आपल्याला काय करता येतात त्याच्यातून आपल्याला अंदाज बांधता येतो. म्हणजे याच्यातून आपण समजू शकतो की हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग असेल किंवा ACC असेल हे अशा प्रकारे काम करतात की जेणेकरून समजा जे बँकिंग आहे किंवा फायनान्स किंवा ट्रेडिंग आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काय होणार नाही फ्रॉड होणार नाही अशा प्रकारे हे काय करत असतात त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचा काय करतात प्रयत्न ठेवतात. अँड स्प्लिट सेकंड्स म्हणजे काही क्षणांमध्ये किंवा काही सेकंदांमध्येच ते लगेचच त्याच्यावर काय घेतात निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात.